नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, मधुश्री प्रकाशन या प्रकाशन संस्थेचे संचालक, उत्तम लेखन व प्रकाशन अशा दोन्ही गोष्टींचा वारसा लाभलेले श्री पराग रघुनाथ लोणकर यांनी लिहिलेली कथा आज आपण ऐकणार आहोत. या कथेचे नाव आहे माझी दृष्टी अचानक जाते तेव्हा. एक वर्ष झाली असतील या घटनेला. 19-20 वर्षाचा असेन मी तेव्हा. मोठ्या बहिणीचे लग्न होऊन ती बदलापूर उल्हासनगर जवळच्या अंबरनाथला सासरी जाऊन काहीच वर्ष झाली असावीत. अंबरनाथला जायचे म्हणजे पुण्याहून कर्जत पॅसेंजर पकडायची. कर्जतला उतरून पुढे लोकलने अंबरनाथ. या प्रवासाची अधूनमधून जाऊन मला आता सवय झाली होती. त्या दिवशी अशीच मी लोकल पकडली. लोकल पूर्ण भरलेली असल्याने दरवाजाजवळच मी उभा होतो. चिकटून चिटकून उभी असलेली माणसे. उन्हाळ्यातली दुपारची प्रचंड तापलेली वेळ. आता काही स्टेशन्स नंतर अंबरनाथ येणार इतक्यात अचानक मला संपूर्णपणे दिसेनासेच झाले. आधीच घामाघूम असलेला मी कमालीचा घाबरलो. आता अंबरनाथ आले की कळणार कसे? मी लोकलमधून उतरणार कसा? अस्वस्थता इतकी वाढली की मी गळून खालीच बसू लागलो. गर्दीतली एक ग्रामीण बाई, मी तशा प्रचंड गर्दीत एकदम खालीच बसू लागलो म्हटल्यावर माझ्यावर ग्रामीण ढंगात खेकसू लागली. अहो, अचानक मला काही दिसेनासं झालंय. मला प्लीज अंबरनाथ स्टेशन आले की फक्त खाली उतरून देता का प्लीज? मी अगदी केविलवाण्या स्वरात विचारलं. अरे बरं नसताना कशाला आलास गाडीत? असं काहीतरी त्या ग्रामीण बाईनं वैतागून म्हटल्याचं मला ऐकू आलं. बाकीच्या आजूबाजूच्या कुणाच्या कानापर्यंत माझं विनवणं पडलं की नाही ते मला काही कळलं नाही. आणि इतक्या गर्दीतल्या कुणीच याबाबत काही म्हटल्याचं मला ऐकू आलं नाही. प्रचंड गर्दी, घामाच्या धारा लागलेल्या, इतकी उष्णता आणि आजूबाजूला प्रचंड आवाज, अशी सगळीच परिस्थिती असताना माझा प्रॉब्लेम बहुधा कुणाच्या लक्षात येण्यासारखी परिस्थितीच नव्हती. काहीच दिसत नसताना अंबरनाथच्या आधीचे स्टेशन आले की बाजूला होण्यासाठी मला आधीचे स्टेशन आले आहे म्हणजे आलेले स्टेशन अंबरनाथ नाही हे कसे कळणार? आणि बाजूला व्हायचे म्हणजे तरी नक्की कसे आणि कुठे व्हायचे? आणि माझे उतरायचे ठिकाण अंबरनाथ आले तरी मला कळणार कसे? कुणी मला उतरायला मदत करणार आहे की नाही? अशा अनेक विचारांनी माझे डोके भिरभिरायला लागले. शेवटी अंदाजानं थोडंसं चाचपडतच दरवाजाजवळ जो आतील सीटचा मागील भाग असतो त्याला टेकायला मला संधी मिळाली. आणि मी तिथे टेकून देवाची प्रार्थना सुरू केली. सवयीने अंबरनाथ अजून गेले नाहीये इतके माझ्या लक्षात आले होते. काही मिनिटे अशीच गेली आणि जशी अचानक माझी दृष्टी गेली होती तशीच आपोआप पण हळूहळू ती परत आली. आणि कमाल म्हणजे माझी दृष्टी आल्यानंतर काही क्षणात आलेले पहिले स्टेशन अंबरनाथ स्टेशनच होते. स्टेशनवर उतरलो. समोरच दिसलेल्या बाकावर बसलो. बॅगमधील पाण्याची बाटली काढली आणि काही घोट पाणी प्यायलो आणि बहिणीच्या घरी आलो. बहिणीच्या घरी सगळ्यांना घडलेली घटना सांगितली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण मला आता अगदी चांगलं पूर्वीसारखं दिसू लागल्यानं तिथे पुढे फारसा विचार केला नाही किंवा झाला असल्यास आत्ता आठवत नाही. 2-3 दिवसांनी पुण्यास पोहोचलो. पुण्यातही हे सर्व घरच्यांना सांगितलं. याबाबत डॉक्टरकडे जाण्याबाबत आम्ही विचार करतच होतो. तितक्यात टीव्हीवरील एका मालिकेत एका व्यक्तीची दृष्टी अशीच अचानक गेल्याचा आणि बहुतेक क्षणानंतर परत आल्याचा प्रसंग दाखवला गेला. माझ्या बाबतीत अगदी असंच झालं होतं. मालिकेच्या त्याच भागात ती व्यक्ती डॉक्टरकडे गेल्यावर तपासण्या झाल्यानंतर त्या व्यक्तीस
कोणती तरी मोठी शारीरिक समस्या उघड झाल्याचे आणि त्यामुळे त्याची दृष्टी काही क्षण गेल्याचे दाखवलेले पाहून आम्ही सर्वच घाबरलो. ज्याविषयी आम्ही बोलत होतो अगदी तसेच अचानकपणे दिसणे बंद होणे, त्याच दिवशी टीव्ही मालिकेत दाखवले जाणे हा खरं तर कमालीचा योगायोग होता. घाबरलेल्या आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे धाव घेतली. माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग आणि मालिकेत दाखवल्याप्रमाणे काहीतरी झाले असल्याची आम्हाला वाटलेली भीती डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी काही टेस्ट सांगितल्या. त्या सांगितलेल्या टेस्ट केल्या, ज्यात सुदैवाने काही गंभीर निघाले नाही. माझ्या अशा काही मिनिटांसाठी अचानक संपूर्णपणे गेलेल्या दृष्टीचे कारणाबाबत डॉक्टरांनी त्यावेळी काय निष्कर्ष काढला होता ते आत्ता आठवत नाहीये. त्यावेळी अंबरनाथ स्टेशन येण्यापूर्वी माझी दृष्टी परत आली नसती तर मी काय केलं असतं? माझं काय झालं असतं? दुसरंच एखादं स्टेशन आल्यावर गर्दीच्या लोंढ्यामुळे मी बाहेर आलो असतो तर पुढे मी बहिणीच्या घरापर्यंत अंबरनाथला कसा पोहोचू शकलो असतो? मला कुणी कशी मदत केली असती वगैरे प्रश्न माझ्यासमोर येण्याची वेळ सुदैवाने आली नाही. त्यानंतर असं कधी काही घडलं नाही, पण त्या दिवशीचा लोकल प्रवास मी कधीही विसरू शकत नाही. कथा समाप्त. श्रोते हो, अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.